नमस्कार. विश्वसंचारच्या नवीन भागात तुमचे स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण आपला ॲड्रेसमध्ये जो पिनकोड वापरतो त्याचा शोध महाराष्ट्रातील एका कोकणी माणसाने लावला. हो, अगदी बरोबर. रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या पिनकोड प्रणालीचा शोध लावला. त्या काळी संपर्काचे मुख्य माध्यम हे पत्र होते. टेलिफोन जास्त प्रमाणात नव्हते आणि मोबाईल तर नव्हतेच. सर्व कार्यालयीन तसेच वैयक्तिक कामांसाठी संपर्क साधण्याचे एकमेव माध्यम पत्र असल्यामुळे टपाल यंत्रणेवर प्रचंड ताण असायचा. एकच नावाची अनेक माणसे तसेच एकच नावाची अनेक गावे असल्यामुळे पोस्टमनना पत्र वाटताना खूप त्रास व्हायचा. हा त्रास त्यावेळी भारतीय टपाल खात्यामध्ये अधिकारी असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी ओळखला. 1972 साली वेलणकर यांनी 6 आकड्यांवर आधारित अशी पिनकोड पद्धत काढली आणि ती पिनकोड पद्धत आजही आपण वापरतो. श्रीराम भिकाजी वेलणकर यांचा जन्म 22 जून 1915 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे झाले. लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार असलेले श्रीराम वेलणकर यांचे पुढील शिक्षण मुंबईमध्ये झाले. 1940मध्ये अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून ते भारतीय टपाल तार खात्यामध्ये प्रथम वर्गाचे अधिकारी म्हणून रुजू झाले. भारतासारख्या अर्धशिक्षित, बहुभाषी आणि बहुलिपिक देशातील टपाल निवडीच्या कामातील अडचणींची त्यांना कल्पना होती. त्यातच डिसेंबर 1971च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धावेळी लष्करी तळावर बघितलेल्या टपाल वाटपातील गोंधळाने या सर्व अडचणी निपटण्याच्या निर्धाराने त्यांनी केवळ 6 आकड्यांवर आधारित पिनकोडची निर्मिती केली. तर चला बघूया हे 6 आकडे पिनकोडचे काम कसे करतात. या पिनकोड प्रणालीमध्ये आपल्या संपूर्ण देशाला 9 विभागामध्ये वाटले आहे. जर या यादीमध्ये तुम्ही पाहिलेत तर आपल्या विभागाचा नंबर 4 आहे. महाराष्ट्रातील सगळे पिनकोड 40, 41, 42, 43 आणि 44 याने सुरू होतात. तसेच बाकीच्या राज्यांसाठी पण असेच नंबर दिले आहेत त्यांचीही यादी. पिनकोडमधील 3रा अंक आहे तो त्या प्रदेशातील जिल्ह्याचा अंक असतो आणि शेवटचे 3 अंक हे पोस्ट ऑफिसना दिलेले असतात. ही आहे आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी त्यांच्या कोडसहित. उदाहरणार्थ, जर आपल्याला रत्नागिरीमध्ये कोणाला पत्र पाठवायचे असेल तर 415 612 ते 415 804 याच्यामधील पिनकोड आपल्याला टाकावा लागेल. आता आपण एक उदाहरण बघू. आपल्याला जर लुधियानाला पत्र पाठवायचे असेल तर वरीलप्रमाणे कोड टाकावा लागेल. त्यातील पहिला आकडा हा नॉर्थ झोन दर्शवतो. दुसरा आकडा जो 4 आहे तो पंजाब स्टेटचा दर्शवतो. 3रा आकडा 1 आहे तो त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आणि उरलेले 3 आकडे त्या पोस्ट ऑफिसचं प्रतिनिधित्व करतात. 15 ऑगस्ट 1972 साली सुरू झालेली पिनकोडची सेवा अजूनही व्यवस्थित सुरू आहे. आपले जग कितीही डिजिटल झाले तरीही आपण त्याच्यावरच अवलंबून आहोत. ऑनलाईन फूड डिलिव्हरी ते ऑनलाईन शॉपिंगपर्यंत सगळीकडे आपल्याला पिनकोडचा वापर करावा लागतो. असा हा महत्त्वपूर्ण शोध लावणारे श्रीराम भिकाजी वेलणकर हे 30 जून 1973 साली टपाल खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले.
ते कवी, नाटककार, दिग्दर्शक, संगीतकार, संपादक, वक्ता आणि कल्पकदृष्टीचे होते. त्यांनी लिहिलेल्या 143 पुस्तकात 138 संस्कृतमध्ये होती, 3 मराठीमध्ये होती आणि 2 इंग्रजीमध्ये होती. अशा या महान व्यक्तिमत्वाचे निधन 1 एप्रिल 1999 रोजी झाले. ते जरी आपल्यात आज नसले तरी त्यांनी लावलेला शोध अजूनही आपण वापरत आहोत आणि आपण वापरतच राहू. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या कोकणपुत्राला विश्वसंचारकडून सलाम. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.